नमस्कार प्रेक्षकांनो. कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे माँ कावेरीला म्हणत असतात की कावेरी हे बघ, आपल्या निशाचा गैरसमज झालाय. तिला असं वाटतंय की आपल्याला सगळ्यांना तिची अजिबात काळजी नाहीये. तिच्याबद्दल आपण कुणीही चांगला विचारच करत नाही असा तिचा गैरसमज झालेला आहे. आणि म्हणूनच ती आता आमच्या कुणाच्याही सांगण्यावरून लग्नाला तयारसुद्धा होणार नाही आहे. तिला फक्त एकच व्यक्ती लग्नाला तयार करू शकतो आणि तो म्हणजे आपला यश आहे. तेव्हा कावेरी, यश आल्यानंतर तू त्याच्याशी बोल, त्याला समजाव आणि सांग की निशाला लग्नासाठी तयार करायला. आपण तिचा नाही विचार करणार तर कोण करणार सांग बरं तू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीच्या फोनवरून माच्या फोनवरती सारखा सारखा फोन येत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मा इथे फोन कट करत असताना तो उचलला जातो आणि मा म्हणतात काय माहिती कोण मगापासून फोन करतंय ते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मा म्हणत असतात की कधी माझा यश येतोय आणि तो आता निशाबरोबर बोलतोय असं झालंय मला. एकदा का यश आला की कावेरी तू त्याच्याशी बोलून घे, तो निशाला समजावेल आणि लग्नासाठी तयार करेल. तेव्हाच प्रेक्षकांनो, माचं लक्ष आपल्या फोनकडे जातं आणि मा म्हणत असतात काय गं कावेरी, तू माझ्या समोर इथे असताना तुझ्या मोबाईलवरून माझ्या मोबाईलवरती फोन कसा काय येतोय? आणि मगाशी मी कट करायच्या नादामध्ये फोन चालूच ठेवला वाटतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तो फोन केलेला असतो युगने. युगची आणि इथे कावेरीची भेट झालेली असते, ती सुद्धा शूटिंगच्या दरम्यान. आणि तेव्हा युग खूपच जास्त उद्धट आहे असा गैरसमज कावेरीचा झालेला असतो. कावेरीला पटकन आठवतं, अच्छा म्हणजे याचा अर्थ माझा मोबाईल त्या युगकडे राहिलेला आहे, त्याने फोन चोरला माझा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणत असते कदाचित माझा फोन त्याला परत करायचा असेल. नक्की त्याने माझ्याजवळ बोलायला तर फोन केला नाही आहे ना. तेव्हा कावेरी म्हणते की मा, 1 मिनिट मला जरा फोन देता का तुमचा. आणि ती फोन घेऊन आता बाजूला बोलण्यासाठी जाते. आणि ती म्हणत असते काय रे तुझी हिंमत कशी झाली रे माझा फोन चोरायची आणि आता परत माझ्या फोनवरती फोन केला आहेस. तेव्हा युग म्हणत असतो 1 मिनिट क क क क कावेरी, माइंड युअर लँग्वेज. मी इथे मोबाईल वगैरे चोरत नसतो, कळलं ना. हां, मी इथे वेगळं काहीतरी चोरत असतो. मी मुलींचे हार्ट्स आणि त्यांच्या रात्रीची झोप हे सगळं मी चोरत असतो. तेव्हा कावेरी म्हणते तू कशासाठी फोन केलेस ते सांग आधी. तेव्हा यश म्हणत असतो 1 मिनिट, मी फोन केलेला आहे याच्यासाठी की तुमचा फोन माझ्याकडे राहिलेला आहे, तेव्हा तू तुझा ॲड्रेस दे, मी तुझा फोन तुला घरी तुझ्या द्यायला येतो. तेव्हा कावेरी म्हणते काय, तू फोन मला घरी द्यायला येणार आहेस. तेव्हा युग म्हणतो हो का, मग तुझा फोन मी ड्रोनने पाठवू का तुझ्या घरी. तेव्हा कावेरी म्हणते हे बघ, तुला इथे माझ्या घरी यायची गरज नाही आहे, कळलं ना. तू तुझा ॲड्रेस दे, मीच तिथे माझा फोन घ्यायला येते, कळलं का. तेव्हा इथे युग म्हणतो ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही आहे. कावेरी, मी तुला जो ॲड्रेस पाठवतो त्याच्यावरती लवकरात लवकर पोच. तेव्हा प्रेक्षकांनो, युग लगेचच हसायला लागतो आणि म्हणतो की चला आता कावेरी येते तिचा फोन घ्यायला. आता कावेरी तुमच्या स्वागताची कशी जय्यत तयारी करतो ना, ते बघाच तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते की अरे देवा, काय करू मी, माझं मलाच कळत नाही आहे. आता हा फोन घेण्यासाठी मलाच तिथे जावं लागेल, पण मला काय सांगू. तेव्हा कावेरी येते आणि म्हणते मा, अहो माझा फोन रस्त्यावरती हरवला होता ना, तो एका माणसाला मिळाला आहे. त्याने माझ्या फोनवरून तुमच्या फोनवरती फोन केला होता आणि त्याने आता माझा मोबाईल घेण्यासाठी मला बोलवले. मा मी लगेच आले हां, मी लगेच माझा फोन घेऊन येते. तेव्हा इथे मा म्हणतात अगं हळूहळू, काळजी घे, सावकाश जा आणि फोन घेऊन ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, ज्या ठिकाणी आता युगने कावेरीला भेटायला बोलवलेलं असतं, तिथे त्याने अशी काही तयारी केलेली असते जसं काय तो कावेरीला आता प्रपोजच करणार असतो. इतकं छान डेकोरेशन केलेलं असतं. म्हणजे इथे एक बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला जेव्हा छान असं सरप्राईज देणार असतो, तिच्यासाठी काहीतरी असं प्लॅनिंग वगैरे करत असतो सरप्राईज देण्याचं, तशी तयारी इथे करून ठेवलेली असते. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते हे काय, मला इथे का बोलवले याने आणि ही सगळी तयारी कसली केली आहे आणि एवढा अंधार का करून ठेवला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे लाईट्स
थोड्याशा चालू केलेल्या असतात. तेव्हा इथे कावेरी आणि यश यांचे जे काही फोटोज असतात, त्यांच्या ज्या काही मेमरीज असतात, त्याचे फोटोज आता तयार करून आजूबाजूला लावलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, ते फोटोज आता कावेरी एक एक करून बघत असते आणि तेव्हा तिला यशची आठवण येते. यश बरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण तिला आता आठवतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी इमोशनल झालेली असते, ती रडत असते खूपच जास्त. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता युग येतो आणि म्हणत असतो, कावेरी आलात तुम्ही, कशात तुम्ही, खूपच सुंदर दिसताय. तेव्हा कावेरी आता धावत पडत त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, यश. तेव्हा युग म्हणतो, हो मी यश आहे, आज मी परत येणार होतो ना, मी आलोय परत तुला भेटायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता युग म्हणत असतो, आणि घरी सगळे कसे आहेत, मला खूप मिस करत असेल ना, आणि चिकू चिकू कसा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, युग म्हणत असतो, कावेरी मी आहे ना, तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलं तिथे तिथे मी तुम्हाला सगळ्यांना इतकं मिस केलं, मला तुमचीसुद्धा खूपच जास्त आठवण येत होती. पण खरं सांगू का, सगळ्यात जास्त काय मिस केलं ते. तेव्हा कावेरी म्हणते, काय. तेव्हा युग म्हणतो की तुमचा तो स्पर्श, आपण घालवलेले एकमेकांबरोबरचे ते क्षण, ते मी खूपच जास्त मिस केले कावेरी. तेव्हा कावेरी म्हणते, काय. आणि मनातल्या मनात म्हणते की माझे यश असे असू शकत नाही, यश अशा गोष्टी कधीच बोलत नाही. म्हणजे याचा अर्थ हा तो युगच आहे. आणि कावेरी प्रेक्षकांनो, हातामध्ये जी तिने युगच्या हातातून फुलं घेतलेली असतात, यश समजून त्या फुलांनी ती आता युगला चांगला मारतच असते आणि म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली रे, माझ्या यशची ॲक्टिंग करायची. यश बनून तू माझ्याशी बोलत होतास, तू कितीही जन्म घेतलेस ना, तरी माझ्या यशसारखा बनू शकणार नाही आहेस, कळलं का तुला. आणि तुला कसं माहिती रे की आज यश परदेशातून परत येणार होते, सांग ना तुला कसं माहिती. तेव्हा युग म्हणत असतो की मोबाईल मोबाईल कावेरी मोबाईल, त्याच्यावरती मी माझं बोलणं ऐकलं. जेव्हा मी फोन केला होता तेव्हा माझं बोलणं मी ऐकलं होतं ना. आज यश हा परदेशातून परत येणार आहे, सगळेजण त्याची वाट बघतायत, त्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे, बरोबर ना. पण मला हे पण माहिती आहे की यश या जगातच नाही आहे, यशची विकेट पडली आहे, बरोबर. त्यामुळे आता माझं असं म्हणणं आहे, खरं तर तुझ्यासाठी एक ऑफर आहे माझ्याकडे, आणि ती म्हणजे की आता सगळेजण यशची वाट बघतायत, सगळ्यांना धक्का बसेल ना जर त्यांना कळलं की यशची तर विकेट पडले. तर मी काय म्हणतो, तू आहे ना मला तुझ्याबरोबर यश बनवून घेऊन जा, आणि त्या बदल्यात तू मला फक्त 2 कोटी रुपये दे, बास झाले. आणि मी मस्त यशची ॲक्टिंग करेन, कुणाला काही सांगायचीच गरज नाही आहे की यशची विकेट पडले म्हणून, कळलं का तुला. तेव्हा इथे आता युगला कावेरीमध्ये धनलक्ष्मी दिसत असते. तेव्हा तो म्हणत असतो, अरे बाप रे लक्ष्मी. आणि तो आता खाली बसतो आणि म्हणतो, दे लक्ष्मी दे, मला फक्त माझ्या बहिणीची आणि माझ्या आईची काळजी आहे. त्यानंतर तो म्हणत असतो की मला पैशांची गरज आहे, कारण मला इथे सिनेमात काम करायचं आहे. माझ्या सिनेमाला कावेरीच्या नावाने एक प्रोड्युसरसुद्धा मिळालेली आहे. जर हे 2 कोटी रुपये मला मिळाले तर माझं इथे नशीबच पालटून जाईल. माझं हिरो बनण्याचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होईल. धनलक्ष्मी ही लक्ष्मी मला मिळू दे. तेव्हा कावेरी म्हणते, काय वेळ लागलाय तुला, 2 कोटी रुपये, आणि ते सुद्धा तुझ्यासारख्या भामट्याला देणार आहे मी. आणि हे बघ, मला खोटं बोलायची गरज येत नाही घरी, कळलं ना. आधी माझा फोन दे इकडे. तेव्हा यश म्हणत असतो, कावेरी अगं मी तुला तुझा फोन देणारच आहे, पण आधी माझी ऑफर तू मान्य कर. अगं 2 कोटी रुपये दिलेस तर मी हुबेहूब यशसारखी ॲक्टिंग करून दाखवे ना. आणि तुला माहिती नाही आहे मी किती दमदार ॲक्टर आहे ते. हे बघ, मी एक काम करतो, मी तुला इथे काही डेमो देतो, मी तुला ॲक्टिंग करून दाखवतो. मी फक्त एक वाक्य बोलणार आहे, आणि ते सुद्धा, यश तुझा घरी आला आहे, तुझा यश आला मी एवढंच बोलणार आहे. तेव्हा आता ते मी 3 टेकमध्ये बोलणार. किती टेकमध्ये? 3 टेकमध्ये, आणि ते सुद्धा वेगवेगळ्या इमोशन्समध्ये. तेव्हा इथे यश पहिल्या टेकला येतो, कावेरीला म्हणत असतो की माझ्यासाठी तुम्ही ॲक्शन म्हणा, पण कावेरी काही ॲक्शन म्हणत नाही. तेव्हा यश येतो आणि म्हणतो की तुझा यश आलाय. नंतर तो म्हणतो की आता आनंदाने, एकदम आनंदाने, तुझा यश आला त्यानंतर तिसऱ्या आता टेकमध्ये बोलत असतो की हा बघ तुझा यश आलाय.
तेव्हा प्रेक्षकांनो 3 इमोशन्समध्ये तो आता बोललेला असतो की मा तुझा यश आलाय. पण कावेरीला ते मान्य नसतं. कावेरी म्हणते की माझ्या यशसारखी ॲक्टिंग केलीस तर तू यश होणार आहेस का? अरे माझ्या यशच्या पायाजवळ सुद्धा उभं राहायची लायकी नाही आहे तुझी, कळलं ना? काहीही झालं तरीसुद्धा मी तुला यश बनून घेऊन जाणार नाही आहे. तेव्हा यश म्हणतो का पण? असं का बोलतेस तू? हे बघ तुला आता यशची गरज आहे. आज तो परदेशातून परत येणार आहे म्हणून सगळेजण वाट बघत असतीलच ना. मग तू फक्त मला 2 कोटी रुपये दे आणि मग मी यशची ॲक्टिंग करायला तयार आहे. आणि तिथे घरामध्ये कुणाला संशयसुद्धा येणार नाही. मी खूपच जास्त प्रोफेशनल ॲक्टर आहे हां. मी खरंच सांगतोय. मी खूपच जास्त प्रोफेशनल ॲक्टर आहे. मी एकदम व्यवस्थितरित्या यशची ॲक्टिंग करू शकतो. तू मला सांग, यश कशा टाईपचा मुलगा आहे? तो मला टाईप सांग. यश एकदम म्हणजे श्रावण बाळासारखा आईचं सगळं ऐकणारा आहे की एकदम श्रीमंत घरातला वाया गेलेला मुलगा आहे की इथे बिझनेसमॅन टाईप, बिझनेस टायकून वगैरे असा आहे? तो ज्या टाईपचा आहे ना, तो फक्त टाईप तू मला सांग. मी त्या पद्धतीने यशची ॲक्टिंग करायला तयार आहे. कावेरी म्हणते कधीच नाही. बहिरूपी यशसारखा दिसतोस, त्याच्यासारखा आवाज आहे म्हणून तू काय यश होणार नाही आहेस, कळलं ना? तेव्हा युग म्हणत असतो, एक मिनिट, तुला कसली भीती वाटते? हे बघ मी त्या घरामध्ये फक्त यशची ॲक्टिंग करेन. बाकी आपल्यामध्ये तसं काहीच नसणार आहे. हे बघ मी ॲक्टिंग करायला तयार आहे. तू मला माझे ठरलेले पैसे दे. बाकी आपल्यामध्ये तसं काही नसणार आहे हां. म्हणजे कसं आहे, माझी एक सुंदर गर्लफ्रेंड आहे आणि माझी आई आहे आणि माझ्यासाठी त्या दोघींपेक्षा काहीही महत्त्वाचं नाही आहे. कळलं तुला? आणि तू माझा टाईपसुद्धा नाही आहेस. काकूबाई कुठली? बघ स्वतःकडे, काकूबाईसारखी दिसतेस आणि त्या यशला काय आवडलं काय तुझ्यामध्ये? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता युग म्हणत असतो की आपल्यामध्ये तसं काहीच होणार नाही. तू माझा टाईप नाही आहेस. मला फक्त यशसारखी ॲक्टिंग करायची आहे. इथे आता कावेरीला त्याचा भयंकर राग आलेला असतो. ती म्हणते माझा मोबाईल दे. काही गरज नाही आहे तुला माझ्या यशच्या ॲक्टिंग करायची. आणि आता कावेरी सरळ तिथून निघून गेलेली असते आणि त्याला धमकी दिलेली असते की पुन्हा जर माझ्यासमोर आलास ना तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कावेरी तिथून निघालेली असते. तेव्हा ती म्हणत असते याची हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची? खरं तर आज सगळेजण यशची वाट बघतायत. सगळ्यांना मी जर आधीच सत्य सांगून टाकलं असतं तर किती बरं झालं असतं ना. पण आता मी थांबणार नाही आहे. आता मी मला सत्य सांगणारच की यश आपल्याबरोबर नाही आहेत म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कावेरी यशचा मोबाईल बघते. तर यशच्या मोबाईलवरती माने मेसेज केलेला असतो की यश, अरे तुझ्यासाठी स्वेटर विणायला घेतला आहे. कुठल्या कलरचा विणू? निळा की पिवळा? कारण मला माहिती आहे हे 2 कलर तुझे फेवरेट आहेत. त्यामुळे तू म्हणशील त्या रंगाचा स्वेटर तुझ्यासाठी विणायला मी तयार आहे, असं आता माने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कावेरी तो मेसेज जेव्हा वाचते तेव्हा तिला भयंकर वाईट वाटतं. तिला असं वाटत असतं की यशवरती माचच नाही तर घरातल्या सगळ्यांचा किती जीव आहे. यश या जगात नाही आहेत ही गोष्ट मी सगळ्यांना कशी सांगणार आहे? त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता विद्या म्हणत असते की मा मी काय म्हणते, यश भाऊ जे आले ना की आपण त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवायचे. आणि मा ते सगळं ऐकत असतानाच इथे आता अमृता म्हणते बास झालं, बास झालं गं. काय आपलं यश 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 लावलं या घरामध्ये, नुसतं यश पुराण चालू आहे. तेव्हा इथे विद्या म्हणते काय गं, काय झालं तुला? तेव्हा अमृता म्हणते नाहीतर काय, सारखं आपलं यश यश यशच्या नावाने तुम्ही सगळेजण एवढे काही त्याचे गुण गाताय ना, एवढे काही त्याचे गुण गाताय. मला असं वाटतंय की यश परत तरी येणार आहे ना. यश या घरामध्ये परत येईल असं मला वाटतसुद्धा नाही आहे. आधी बघा तो घरी परत येतोय की नाही ते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अमृता असं म्हणाल्यानंतर माच्या इथे चेहऱ्याचा रंग जुळतो. या अमृताच्या बोलण्यामागे नक्की काय रोख होता हे आता मा विचार करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पोलीस स्टेशनमध्ये इथे यश आता पोलिसांचे कपडे घालून आलेला असतो आणि तो म्हणत असतो की काय चाललंय इथे, काय चाललंय? एक काम करा तुम्ही दोघेजणं, तुम्हाला आत्ताच्या आत्ता इथे मी अरेस्ट करतोय, कळलं ना? इथे तस्करी करण्यासाठी आलात का दोघेजणं? पण मी हे अजिबात खपून घेणार नाही. कायद्याचं रक्षण करणारा पोलीस ऑफिसर आहे मी. चला आत्ताच्या आत्ता तुम्हाला इथे मी अरेस्ट करत आहे, असं आता युग म्हणत असतो. तो ॲक्टिंग करून दाखवत असतो. तिथे कावेरीसुद्धा असते
आणि मोहितसुद्धा असतो. जेव्हा इथे मोहित युगला बघत असतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती हलकीची स्माईल आलेली असते आणि त्याच्यामध्ये त्याला यश दिसत असतो.